Hello, this is the My Artifact episode number 440. आजची तारीख आहे 14 मे 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10:30. मी म्हणत होतो की ज्याप्रमाणे आपण म्हणतो की आपल्याला कुठे जायचं असेल, म्हणजे कुठे डेस्टिनी, जर आपली कुठे डेस्टिनी असेल आणि त्याला जर आपल्याला क्रॅक आउट करायचे असेल तर आपण नाही का हळूहळू आपल्याला स्टेप बाय स्टेप दिसते, फंक्शन दिसते, स्टेप बाय स्टेप पायरी दिसते एक प्रकारे, का आपण तिथे कशा प्रकारे जाऊ. आपण डेस्टिनीला सरळ उडी मारून किंवा एका झटक्यात नाही घेऊ शकत. कोणताच असा फील्ड नाही आहे या जगात की एका झटक्यात मी रातोरात करोडपती बनलो वगैरे वगैरे, असा फंडा नाही. एक्सेप्ट फॉर सम ऑफ दी क्रिमिनल केसेस किंवा क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं काही होऊ शकते वगैरे. म्हणजे जर तुम्ही बोकी वगैरे असाल किंवा कोणत्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत असाल, पैसा इन्व्हेस्ट कशामध्ये, ते क्रिमिनल माइंड्स एक प्रकारे ते सोडून द्यायचं. आपलं तिकडलं काही जाण्याचा उद्देश काय आहे नाही, आणि तिकडलं काही डेस्टिनी नाही. मला माझ्या लाईफमध्ये फिल्म बनवायची आहे, करिअर बनवायचं आहे, बहुत मोठं करिअर. म्हणजे आज मी राहुलला प्रश्न विचारला की तुला तुझ्या लाईफमध्ये का पाहिजे, तर तो म्हणाला माझ्या लाईफमध्ये माझी लाईफ एकदम डिसेंट असली पाहिजे, खूप जास्त अग्रेसिव्ह नाही आणि खूप जास्त लो पण नाही. हार्डली 30-35 हजार रुपये पगार, घरी एक वाईफ, मुलं, हॅपी लाईफ, हॅपी पॅरेंट्स, हॅपी एव्हरीथिंग सराउंडिंग पीपल. दॅट्स ऑल मेक मी गुड, सो आय एम गुड. म्हणजे काही जण टेस्टने अशा प्रकारे असते का मला की जास्त काही पैसे नाही पाहिजे, मला माझं पोट 30-35 हजारांनी भरू शकते, आणि मला आसपास मित्र पाहिजे, लोक पाहिजे, सराउंडिंग पीपल पाहिजे, हॅपी फॅमिली, हॅपी मी, दॅट मेक्स मी गुड. सो दे इज इट. बट मला माझ्या लाईफमध्ये असं नाही पाहिजे. मला माझ्या लाईफमध्ये चॅलेंज, पैसा, इतका सारा पैसा कमवायचा आहे लाईफमध्ये, बहुत सारा. म्हणजे मी जर माझ्या लाईफमध्ये पैसा कमवायचा असेल तर बहुत सारा, मी माझ्या लाईफमध्ये इतका सारा पैसा कमवावं, कारण मला पैशाची आवड आहे. आवड म्हणजे पैसा म्हणजे असं नाही, एक प्रकारे पैसा म्हणजे कसं, पैशाचं काम पैसा एक प्रकारे करतो. बट मला वाटते की मला माझ्या लाईफमध्ये नुसता पैसा नाही पाहिजे. मला माझ्या लाईफमध्ये त्या पैशासोबत येणारा स्ट्रेस, ताण, तणाव, चॅलेंजेस, कॉम्पिटिशन आणि त्याच्यावर होणारे जे काही परिणाम वडेवर, त्या सगळ्या मला झेलायच्या, त्या सगळ्या मला एक्सपिरियन्स करायच्या, त्या सगळ्या मला करून पाहायचं आहे का किती भयानक असते लाईफ. दॅट्स आय एम गोइंग टू दी फिल्म मेकिंग. म्हणजे आणि मला तशा प्रकारचं स्ट्रेस आवडते सुद्धा. ॲज अ फिल्म मेकिंगमध्ये बहुत काही स्ट्रेस असते. शॉट कसे घेणं, कशा प्रकारे शूट करणं, डायलॉग्स, लोकेशन, वॉटेवर काइंड ऑफ थिंग्स, प्रत्येक गोष्टी सेट असते आणि प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळा दिमाग असतो, आणि त्याला म्युच्युअली हँडल करण्यासाठी ॲज अ डिरेक्टरचं डोकं बहुत जास्त प्रमाणात खाल्ल्या जात असते. सो मी त्याचप्रमाणे एक बंदा बनणार आहे जो प्रत्येकांना गायडन्स करणार, प्रत्येकांना डिरेक्शन देणार. सो दॅट्स कॉल्ड मी अ डिरेक्टर, अ फिल्म मेकर. राईट. लहानपणी असताना का आपल्याला एक प्रश्न विचारला जातो, बहुत सिम्पलचा प्रश्न आहे, काही खूप जास्त कॉम्प्लिकेटेड नाही. लहानपणी आई वडील किंवा टीचर लोक विचारतात तुला मोठे होऊन काय बनायचं असते. मला पण लहानपणी हा प्रश्न विचारला होता, खूप जणांनी विचारला, आणि तेव्हापासूनचा आन्सर काफी व्हेरिएबल असते, काही हे नाही. माझं लहानपणी स्वप्न होतं काय बनायचं, म्हणजे मला कोणी प्रश्न विचारला लहानपणी तर मला नाही का ॲस्ट्रोनॉट व्हायचं. वाय? लहानपणी एक कविता राहायची, कोणीतरी एक अंतरिक्षमधला माणूस, अंतराळवीर नावाची एक 2nd स्टँडर्डमध्ये एक कविता होती.
ते कविता वाचून मी खूप इन्स्पायर झालो आणि मी आईला म्हणलं, आई मला एक ॲस्ट्रॉनॉट किंवा अंतराळवीर व्हायचं आहे. सो दिस इज गुड, नाईस थिंग, रिअली नाईस, ग्रेट. हे सेकंड स्टँडर्डपर्यंत. आता नाही तर मी चौथीत गेलो आहे, 4th स्टँडर्डमध्ये. आणि चौथीमध्ये माझा आन्सर एकदम वेगळं होतं. चौथीमध्ये कोणीतरी मला सांगितलं होतं की पायलट बनल्यावर बहुत मस्त वाटते, म्हणजे बहुत सारा पैसा येते वगैरे वगैरे. तर मग मी माझं पायलटवर गेलो, म्हणजे एक प्रकारे ॲस्ट्रॉनॉट होतं, आता मी पायलटवर आलो चौथीमध्ये. आता मी 7वीमध्ये गेलो, 7th स्टँडर्डमध्ये. आणि तेव्हा पण मला सेम प्रश्न विचारला गेला. तर तेव्हा मी काय सांगितलं होतं, तेव्हा मी सांगितलं होतं कम्प्युटर इंजिनियर. वाय म्हणजे कम्प्युटर इंजिनियर काऊन? आता मी पायलट काऊन सांगितलं, कारण पायलट आणि ॲस्ट्रॉनॉटमध्ये खूप जास्त काही डिफरन्स नाही. ॲस्ट्रॉनॉट एक स्पेसमध्ये गाडी चालवतो, तर पायलट पृथ्वी तलावावर गाडी चालवतो, म्हणजे इथल्या हवेत गाडी चालवतो. काही जास्त डिफरन्स नव्हता. बट आता मला नियर अबाउट 7वीमध्ये क्वेश्चन विचारला तर मी डायरेक्ट कम्प्युटर इंजिनियर. बापरे, मला कम्प्युटरबद्दल घंटा काही माहित नाही, काहीच नाही. 7th स्टँडर्डपर्यंत मला आता काही माहीत पण नव्हतं, कीबोर्ड कशाला म्हणते, CPU कशाला म्हणते, मॉनिटर कशाला म्हणते, काही माहीत नव्हतं कम्प्युटरबद्दल, नथिंग. तरी मला 7वीत ॲज अ कम्प्युटर इंजिनियर काऊन? कारण नाही का, कम्प्युटर इंजिनियर इट लुक्स लाईक रिअली कूल गाय, अमेझिंग, हॅव अ अमेझिंग कूल डिग्री राईट नाऊ. सो त्याप्रमाणे मी खूप जास्त इन्स्पायर झालो. कोणी विचारलं, अरे तुला मोठेपणी काय व्हायचं? मला नाही का एक कम्प्युटर इंजिनियर व्हायचं आहे सर. ओ वाव, थँक्यू, दॅट्स ग्रेट, बसून द्या. म्हणजे दॅट्स मेक्स अ स्कूल, म्हणजे कम्प्युटर इंजिनियर, वा किती चांगला. आता मी 10वीत गेलो, 10th स्टँडर्डमध्ये थोडा बहुत मॅच्युअर झालो. तर आता मला काय बनायचं आहे तेव्हा सांगू, मला काय बनायचं होतं तेव्हा तर काही डिसाईडच नाही केला. ज्यावेळी डिसाईड करावं लागते 10th स्टँडर्डमध्ये का तुला जायचं कुठं एक्झॅक्टली, तेव्हा मी त्यावेळेस म्हणजे 10th स्टँडर्डमध्ये मी डिसाईड पण नाही केलं होतं का मला कुठे जायचं होतं. कारण त्या एजमध्ये नाही का ॲक्च्युली डिसाईड करावं लागते का तुझ्या लाईफमध्ये तुला कुठे जायचं आहे. तर 10th स्टँडर्डमध्ये मी काहीच डिसाईड नाही केलं, काहीच नाही, नथिंग. मी विचार केला का आता सगळ्या मुलांसोबत मी एका 12thमध्ये ॲडमिशन घेऊन घेईन, 12th सायन्समध्ये ॲडमिशन घेऊन घेईन. एवढं तर मला कन्फर्म माहीत होतं का माझी ॲडमिशन 12th सायन्समध्ये होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर मला पुढे काय करायचं याच्याबद्दल मी काहीच ठरवलं नाही. 10th स्टँडर्डमध्ये मी काहीच ठरवलं नाही. ठीक आहे, आता मी 12th स्टँडर्ड म्हणजे 12वीत गेलो, अजून थोडा मॅच्युअर झालो, थोडा मोठा झालो, थोडीशी हवा लागून राहिली जवानीची. तर मग काय झालं, 12th स्टँडर्डमध्ये नाही का माझा एकदम, मला कोणी विचारलं का तुला काय बनायचं आहे, तर माझा आन्सर एकदम कम्प्लिटली डिफरंट. म्हणजे लहानपणी कसं ॲस्ट्रॉनॉट टू पायलट टू कम्प्युटर इंजिनियर, 10thमध्ये तर काहीच नाही. आणि आता 12thमध्ये सांगू का बनायचं होतं, 12thमध्ये मला बनायचं होतं एक फिल्म मेकर, एक ॲक्टर. मी सांगू स्वतःला नाव का ठेवलं होतं, कॅप्टन 11. कॅप्टन 11 हे माझ्या माइंडमध्ये नाही का कुठेतरी स्टोरूममध्ये पडून आहे. जर त्याला थोडंसं जरी हे केलं असं ना, मला पण आत्ताही माहीत आहे कॅप्टन 11. म्हणजे मी स्वतःला रिनेम करणार होतो कॅप्टन 11. जर माझं म्हणजे कसं गुड्डू ढेपे त्याचं नाव कसं होते, गुड्डू रॉय, तशाप्रमाणे मी कॅप्टन 11. म्हणजे इट डज फील्स लाईक रिअली खतम आहे, रिअली एकदम काय नाव आहे राव, कॅप्टन 11. म्हणजे अरे बापरे, जसं कॅप्टन प्राइस कसं त्याप्रमाणे कॅप्टन 11. बट दॅट इज नॉट 12thमध्ये. म्हणजे आताही मला फिल्म मेकरच व्हायचं आहे राव, आताही मला फिल्म मेकर. पण त्यावेळेस मी ज्या वेनी डिसाईड करून आलो होतो की मी माझी डेस्टिनी कशाप्रमाणे क्रॅकआउट होत, तेव्हा सांगू मी 12th स्टँडर्डमध्ये सांगू कसं विचार करून राहिलो होतो. मी विचार करून राहिलो होतो की माझं 12वी झालं, आता मी डायरेक्ट मुंबईला चालला जाईन आणि मग तिथे फिल्म बनवीन बाश. बट 12वीमध्ये मग मला हार्डली 49% भेटले आणि मला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन न भेटता मला इंजिनिअरिंग डिप्लोमामध्ये ॲडमिशन घ्यावी लागली. ओके, ठीक आहे. डिप्लोमामध्ये बहुत काही चेंजेस झाले, बहुत.
फर्स्ट इयर पासून माझं तर डायरेक्ट सेकंड इयर होतं राव. माझा तर 2 वर्षाचा कोर्स होता. 2 वर्षाच्या कोर्ससाठी मी 6 वर्ष लावले राव. 6 वर्ष म्हणजे विचार कर, माझ्या डोक्यात डोकं आहे का भुसा आहे काही कळणार नाही राव तुम्हाला. म्हणजे माझं डोकं त्या गोष्टीत जास्त चालत नाही. म्हणजे ॲज अ इज काइंड ऑफ नाही का, मला इंजिनिअरिंग खूप जास्त आवडत होतं. आवडत म्हणजे कशा प्रकारे, जसं मी मेगा फॅक्टरीज किंवा मेगा स्ट्रक्चर किंवा बिगेस्ट असे शो पाहत होतो नॅशनल जिओग्राफी चॅनलवर. तर इट इट टेक्स मी फील रिअली प्राऊड अबाउट अन इंजिनियर. का इंजिनियर का करू शकते, इंजिनियर या लाईफमध्ये, या पृथ्वी तलावावर, या अर्थवर काय करू शकते, किस तरह कदर मचू शकते एक इंजिनियर. तर त्या इंजिनियरची परिकल्पना घेऊन मी स्वतःला डिस्क्राईब करून राहिलो आणि त्यालाच खूप प्राऊड फील करून राहिलो. बट हे झालं एकदम लास्ट मोमेंटचं. म्हणजे एक इंजिनियर बनल्यानंतर काय करावं पाहिजे हे त्यानंतरची फिलिंग होती. राईट नाऊ तू एक इंजिनियर नाही, तुला एक प्रकारे त्याची स्टडी करायची आहे. तर मला इंजिनिअरिंगची स्टडी बहुत जास्त बेकार आणि त्याच्यात मन ना लागून राहिलं वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट असं वाटून राहिलं होतं. काफी कठीण वाटून राहिलं होतं, बहुत जास्त. ॲक्च्युली कठीण नव्हतंच. आय डोंट नो मग गलती कशात होती, मला एवढे वर्ष काऊन लागून राहिले आय डोंट इव्हन नो. कारण जे की मला माहीत होतं कोणत्या थिंग्सबद्दल, आताही मला नाही का कोणत्याही मेकॅनिझम किंवा कोणते स्ट्रक्चर किंवा कशाबद्दल विचार, मी हार्डली 2-3 लाईनबद्दल तर काही ना काही डिस्क्राईब करू शकतो. एवढ्यात माझ्यापाशी आहे राव, एवढं माझ्यापाशी मी काही ना काही तर सांगू शकतोच आताही. म्हणजे मला असं नाही की इंजिनिअरिंगमध्ये हे नाही, पण मला मोर दॅन दॅट ॲज अ फिल्म मेकिंगमध्ये होता. डिप्लोमामध्ये ते बहुत जास्त व्हेरिएबल झालं. मला फिल्म कशा प्रकारे बनवायची आहे, कशी बनवायची आहे, त्याला डिझाईन केलं. या 6 वर्षात मी नाही का डिप्लोमा तर काढलाच राव, पण मी एक प्रकारे डिसाईड केलं का माझ्या लाईफमध्ये मला कशा प्रकारे एक फिल्म मेकर बनायचं आहे आणि त्याची सुरुवात आपल्याला कुठून करावं लागेल आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला माझी डेस्टिनी कशा प्रकारे क्रॅकआउट करावं लागेल. हळूहळू मी या नियर अबाउट 6 वर्षामध्ये मी माझ्या स्टोरी, बायनरी कोड नॅशनल, बायनरी कोड बुक ऑफ प्रेझेंट डे, बायनरी कोड नॅशनल सिक्युरिटी, स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बीबर अँड द अवतार सिरीज अँड बहुत सारी अशी फिल्म, कॅमेरा, अशा. म्हणजे हे कोणते कुठे रिटर्न नाही किंवा हे कुठे स्क्रिप्ट मी लिहिलं नाही, हे माझ्या माइंडमध्ये नाही का एव्हरी डे रीड होतात. एव्हरी डे जर मी असं कोणता सीन बघतो किंवा कोणते म्युझिक ऐकतो किंवा अशा प्रकारे काही ना काही होत असते माझ्या लाईफमध्ये, मी त्याला डिस्क्राईब करत राहतो. मी त्याला स्वतःच्या थिंग्समध्ये मांडत राहतो आणि त्याला रटत राहतो. बायनरी कोड मी इतकी वेळा रटली आहे का मला सांगायची किंवा लिहिण्याची असं काही गरजच वाटत नाही की मी त्याला विसरीन म्हणून, कधीच नाही. अशा प्रकारे मी त्याला हे करून घेतलं आहे. प्लस मी या 6 वर्षामध्ये बहुत काही चेंजेस केले आहे. या 6 वर्षामध्ये मी नाही का 2 वेळा घर सोडून जाण्याचा प्रयत्न केला आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी मुंबईला जाण्याचा प्रयत्न केला होता पहिल्या इव्हेंटमध्ये. म्हणजे विचार का करून गेलो होतो मी मुंबईला विचार करून गेलो होतो की मी एका दिवसात पूर्ण हलवून टाकीन मुंबई सिटीला. जाईन, प्रोड्युसरसोबत बोलीन, त्यांना माझी स्टोरी सांगन, मग ते खूप माझ्यावर खुश होईन आणि मग वी विल साइन अप फॉर बिल्डिंग अ मूवी अँड देन वी कॅन क्रॅक अ डेस्टिनी. एका दिवसात, अरे बाप रे, म्हणजे एका दिवसात बंधन होतं. म्हणजे हा विचार करून मी मुंबईला गेलो. तर तो प्लॅन त्यावेळेस काहीच पॉसिबल नाही. नॉट इव्हन मी ऑफिसमध्ये सुद्धा पोहोचू शकलो नाही, नथिंग. सेकंड टाइम मी मोठ्या करेज आणि मोठी हिंमत घेऊन 2 दिवसाचा स्टेसाठी आत्याच्या घरी गेलो होतो. 2 दिवसाचा स्टे. पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये गेलो, त्यांनी सांगितलं का भाऊ तुझी स्क्रिप्ट ठेव, मग वी विल कॉल यू लेटर. मग त्याच्यामध्ये काहीच क्लिअर नव्हता फंडा की माझी स्क्रिप्ट दिल्यानंतर ते होईन किंवा पासआउट वगैरे वगैरे, काहीच गॅरंटी नव्हती. अँड नॉट इवन अ स्क्रिप्ट इज रेडी फॉर मी, कारण माझ्यापाशी तर स्क्रिप्ट पण रेडी नव्हती आणि आय डोंट इवन नो हाऊ टू राईट अ स्क्रिप्ट.
म्हणजे माझ्यापाशी स्टोरी तर होती, पण त्याला स्क्रिप्ट फॉर्मॅटमध्ये कशा प्रकारे एक्सप्लेन करायचं, कशा प्रेझेंट करायचं, हे माझ्यापाशी टॅलेंट नव्हतं राव. ठीक आहे. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी मी खूप जास्त हे केलं का K9 प्रोडक्शनमध्ये जाऊन त्यांना स्टोरी सांगायची. बट दुसऱ्या दिवशी ते प्रोडक्शन हाऊस शोधता माझी गाण लागून गेली अँड आय डोंट इवन नो. आणि तिसऱ्या दिवशी मी घरी आलो. मग त्यानंतर मी डिसाईड केलं का मी एक फिल्म मेकर नाही बनायचं, मी एक रायटर बनायचं. मी माझी स्टोरी लिहायची आणि मग मी त्याला पब्लिश करायचं. स्मॉल थिंग, जशा प्रकारे हॅरी पॉटरची स्टोरी लिहिली, तो बंदा हेनरी कॉफोल असं काहीतरी नाव आहे त्याचं, आय डोंट इवन नो. बट ज्या बंदाने तशा प्रकारे स्टोरी लिहिली, ज्याप्रमाणे त्यांनी पब्लिश केलं, त्याचप्रमाणे मी करीन आणि नंतर माझ्यावर फिल्म बनन आणि नंतर काही ना काही होईन ना मग मी त्या फिल्ममध्ये काही ना काही कॉन्ट्रीब्यूट करीन. अशा प्रकारे मी विचार केला. तो विचार फक्त विचारच राहिला आणि मग तो पासआउट झाला. 6 वर्ष लागले मला डिसाईड करायसाठी का मी काय आहे या जगामध्ये, या लाईफमध्ये, या सिच्युएशनमध्ये, या टाईममध्ये मी कोण आहे आणि मला का लागतंय, मला ॲक्च्युली या इथे कशासाठी पाठवण्यात आलं आहे, या अर्थवर, या लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर कशासाठी पाठवण्यात आले आणि मी कोण आहे. 6 वर्ष लागले मला एक्सप्लेन करण्यासाठी. 6 वर्ष लागले मला स्वतःला समजून घेण्यासाठी का मी कोण आहे, का आहे. आणि जस्ट राईट नाऊ मला हार्डली 10 किंवा 12 दिवसानंतर मला कळलं की मला डेस्टिनी कशा प्रकारे क्रॅकआउट करायची आहे. आणि आज त्याला पूर्ण तरह सामील झालो मी का कशा प्रकारे मी माझी डेस्टिनी हळूहळू क्रॅकआउट करायची आहे. आजपर्यंत मी विचार करून आलो होतो का मी फिल्म मेकिंग करीन, एक डिरेक्टर बनीन. तर माझी जे होती थिंकिंग का मी एका झटक्यात करीन, एका झटक्यात काहीच पॉसिबल नव्हतं. या अर्थवर कोणतंच असं डिपार्टमेंट नाही जे एका झटक्यात कोणी येऊ शकत नाही. तुम्हाला टेरेसवर चढायचं आहे तर तुम्ही का इथून तिथपर्यंत उडी मारता का? तुम्ही का सुपरमॅन आहे का? तुम्ही का बंदर आहे? नो, वी आर ह्युमन्स अँड वी नीड टू बी वॉक बाय मेंटली किंवा स्टेप बाय स्टेप जर चढलो तर आपल्याला एक एक्सपिरियन्स पण भेटते आणि आपल्याला कळते का कशा प्रकारे त्याला बनवायचं आहे. तुम्हाला डेस्टिनीमध्ये तुम्ही जाजांना तुम्हाला नाही का पहिले कळत नाही का त्याला कशा प्रकारे क्रॅकआउट करायचं. थोडा टाइम द्या, थोडा टाइम स्पेंड करा त्याच्यावर. हळूहळू तुम्हाला जेवढी डेस्टिनी मोठी राहील तेवढा तुमचा पाथ मोठा होत जाईल आणि तुमची स्ट्रगलिंग पण तेवढा मोठा होत राहील. जर तुम्ही डेस्टिनी खूप छोटी असेल तर तुमचा पाथ पण खूप छोटा आणि तो दिसायला पण खूप जास्त लवकर दिसतो, राईट. पण आता माझी डेस्टिनी आहे ते खूप मोठी आहे. मला एक फिल्म मेकर व्हायचं आहे, जे की एक बहुत मोठी डेस्टिनी आहे आणि याचा पाथ पण खूप मोठा आहे आणि याच्या मधात येणारे ऑब्स्टॅकल्स पण बहुत जास्त मोठा आहे. मला 6 वर्ष लागले याला समजून घेण्यासाठी की मी या कशा प्रकारे करून घेईन आणि आज मला कळलं की याला कशा प्रकारे क्रॅकआउट करायचं आहे. राईट नाव मला एक वे दिसला आहे तिथपर्यंत जाण्याचा. कोणता वे? मी ठरवलं आहे का आता मला आत्यानी मला सांगितलं आहे का नियर अबाउट तुझी डिग्री डिप्लोमा वगैरे आण आणि तुझी जॉब लावून देतो नागपूरमध्ये, हार्डली 10-20 हजार रुपये भेटून जाईल. दॅट इज गुड फॉर मी. ठीक आहे, मला कळते ना मला आता पुढे इंजिनिअरिंग आणि डिग्री करून मला काही स्वतःवर हे नाही व्हायचं आहे, स्वतःवर एकदम गिवअप नाही करायचं आहे. कारण मी त्याच्यात गुड नाही आणि त्याच्यामध्ये फालतू एफर्ट लावून त्यात इंटरेस्ट नसल्यावर काही फंडाच नाही. तसं मला असं वाटते का मी डिप्लोमा केलं याच्यावरच जॉब करावं नागपूरमध्ये आणि देन जो पैसा भेटते आपल्या जॉब थ्रू ते फिल्म स्कूलमध्ये इन्व्हेस्ट करावं, जे फिल्म स्कूल माझ्या फ्युचरसाठी लायबल ठरते. मी त्याच्यात फुल टू कॉन्ट्रीब्युशन द्यावं त्या फिल्म स्कूलमध्ये, कशा प्रकारे फिल्म बनते, की त्याचा डिप्लोमा कशा प्रकारे असते वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. मला त्याच्याप्रकारे जाणून घ्यायचं आहे कशा प्रकारे बनते, काय आहे. आणि जर तुला ओरिजिनमध्ये तुझ्या आतमधल्या ओरिजिनमध्ये वाटते का तू एक फिल्म मेकर आहे तर ऑफकोर्स हे नाही का टॅलेंट हळूहळू बाहेर येईनच हळूहळू. आणि याचं एक बाहेर येण्याचं एक उद्देश येईन, एक एव्हिडन्स राहीन तुझा एक फिल्म स्कूलचा एक डिप्लोमा जो की रेप्रेझेंट करते तुझ्या लाईफमधला एक इंडस्ट्रीमध्ये. तू त्या इंडस्ट्रीमध्ये एक पाय ठेवण्यात येईल तुला, म्हणजे तुला त्या इंडस्ट्रीमध्ये एक प्रकारे तुझी जागा कुठेतरी राहील का तुला इथे जायचं आहे तिथे जायचं आहे.
जर तू समजा जर फिल्म स्कूलमध्ये जाशील तर तुला हळूहळू कळेल का कशा प्रकारे, मग तुला हळूहळू वे दिसेल तिथपर्यंत जाण्याचा, आणि मग तू चूज करू शकतील का नाही का. एकदम सारं मुंबईमध्ये जाऊन स्ट्रगलिंग करून अँड देन तो फिल्म बनवशील म्हणलं तर इट्स अ व्हेरी लॉंग, आणि फेल्युअर होण्याचे चान्सेस बहुत जास्त आहे. सो दॅट मेक इज रिअली सॅड फॉर मी. या 6 वर्षात मी डिसिजन सुद्धा नाही घेतले, या 6 वर्षात मी फिल्म सुद्धा नाही बनवला, या 6 वर्षात मी स्वतःचं पण करिअर काफी चांगल्याने बिल्डअप केलं, आणि या 6 वर्षात मी एक बहुत अमेझिंग थिंग इन्व्हेन्शन केलं आहे, बहुत अमेझिंग थिंग, जे की माझ्या लाईफमध्ये सर्वात अमेझिंग आहे, बहुत अमेझिंग थिंग्स आहे, आणि हे लाईफमध्ये बहुत मॅटर करते, बहुत जास्त प्रमाणात मॅटर करते. आणि त्या थिंगचं नाव आहे माय आर्टिफॅक्ट एपिसोड. या राईट नाव वी आर डुईंग दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड. लाईफमध्ये सर्वात मोठं इन्व्हेन्शन आहे आणि बहुत सक्सेसफुल होण्याचा चान्स आहे, या वेनी जातो म्हणलं. एक आर्टिफॅक्ट एपिसोड रेप्रेझेंट करतो की डे टू डे लाईफमध्ये तुला काय पाहिजे आणि ते तुला कशा प्रकारे क्रॅक आउट करायचं आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड इज ओनली अबाउट थिंग इज, म्हणजे एक प्रकारे रेकॉर्ड तर ठेवतोच तुला कशा प्रकारे काय करायचं आहे, बट एक प्रकारे स्वतःसोबत बोलणं होते. या डे टू डे लाईफमध्ये स्वतःसोबत बोलू शकत नाही आपण. सांग बरं, एक नॉर्मल पुरुष स्वतःसोबत केव्हा बोलतो? कधीच नाही, नथिंग. त्यामुळे तू नाही का डिसिजन घेऊ शकत नाही प्रॉपरली, का कशा प्रकारे डिसिजन असू शकते किंवा नसू शकते, कोणते डिसिजन राईट आहे कोणते डिसिजन रॉंग आहे त्याच्यासाठी. आणि जे की ॲज अ मी फिल्म मेकर माझ्यासाठी डिसिजन घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण डिसिजन कशा प्रकारचे असू शकते, कारण ते रिअली इम्पॅक्ट करते तुमच्या लाईफवर. सो आय शुड प्रॉब्ली से की आर्टिफॅक्ट एपिसोड माझ्या लाईफमध्ये खूप मोठा महत्त्वाचा मॅटर करते, कारण मला डे टू डे लाईफमध्ये कशा प्रकारे डिसिजन घ्यायचे आहे आणि त्याचा बॅड पॉईंट काय आहे, गुड पॉईंट काय आहे, मी कशासाठी घेत आहे, या डिसिजन होण्याचा इम्पॅक्ट माझ्या सराउंडिंग पीपलवर कशाप्रमाणे होऊ शकतो, कशाप्रमाणे नाही होऊ शकतो, हे सगळे आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड होत राहते. दॅट इज अ रिअली गुड थिंग. मला आज बहुत जास्त बोलायचं होतं. आज मगाशी मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता, बट मी डिलीट केला, कारण आता पण मला बोलायचं होतं, बट आता बोलूच नाही वाटून राहिलं. आता पूर्ण डोकं हे झालं. मगाशी मी आर्टिफॅक्ट एपिसोड काउंट करू शकलो नाही, कारण इथे डीजे सुरू होतं आणि या डीजे मध्ये नाही का माझं डोकं पूर्ण वॉशआउट झालं, बंद. आणि त्याच्यानंतर मी ते कॉमेडी नाईट विथ कपिल पाहिलं आणि तेच डोक्यात घुमून राहिलं हळूहळू. सो या आज काय झालं, आज रिअली बहुत अमेझिंग डे होता. आज बादलच्या ताईचं लग्न होतं आणि मी काफी एक्सायटेड होतो तिथे जाण्यासाठी. वाय, बिकॉज तिथे खूप दिवसांनी लेडीज येणार होत्या आणि वी इन्व्हॉल्व होणार होतो, बट असं काही झालं नाही. लेडीज कोणीच आले नाही आणि आम्ही पोटेच होतो आणि काफी मजा केली, बहुत मजा केली. लग्नामध्ये जेवण केलं, बसलो, एव्हरीथिंग इज गुड. मित्र लाईफमध्ये खूप जास्त महत्त्वाचे मॅटर करतात आणि तू ज्याप्रमाणे त्यांना हँडल करत आहे, सो इट इज अ रिअली गुड थिंग्स. सो इट इज इट. आणि त्याच्यानंतर काय नाही, नंतर खेळायला गेलो, नंतर घरी आलो. पढायसाठी आज विशालने फोन केला होता, बट मी म्हणलं मला आताच डोक्यात ही अशी परिकल्पना आली आहे ना, त्यामुळे मला असं वाटलं का कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि कॉम्पिटेटिव्ह स्टडीकडे आय शुड प्रॉब्ली वेट फॉर दिस, कारण याच्यामध्ये माझं करिअर पण नाही, याच्यामध्ये जाऊन मला काही फायदा होणार नाही. म्हणजे फायदा म्हणजे असं नाही, शिक्षण जाणून घेणं हे काही फायदा नुसक्यांचं नाही, हे ऑलरेडी फायद्याचंच आहे. कधी ना कधी कुठे ना कुठे कोणत्या गोष्टीचं काम पडू शकते, तुला काही अंदाजा नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं नॉलेज घेणं पण खूप जास्त गरजेचं नाही आहे. थोडं बहुत नॉलेज घेणं ठीक आहे. आता राईट नाव मी दिवसभर घरी होतो आणि आता समजा जरी मी बाहेर जाईन तर वडिलांना किती वाईट वाटेल. पढायसाठी जरी ते चांगलं रिझन असलं तरी राईट नाव थोडा वेळ थांबून जा ना, उद्यापासून करणं स्टार्ट. सो उद्यापासून जाऊ. So this is the My Artifact episode number 440. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.